तर माझ्या स्वकमाईनं ही वॉशिंग मशीन घेतलेली आहे. ती कशी तुम्हाला जर माझी पहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेलच. माझे छोटेसे 2 बिझनेससुद्धा आहेत गावामध्ये आणि असंच काहीतरी जुगाड करून जर तुम्हाला बघायचं असेल कोणते बिझनेस आहेत आणि कशी घेतली आहेत तर त्याला मला कमेंट करा. मी त्याचा वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये वॉशिंग मशीन येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंद झाला मला जेव्हा घरी वॉशिंग मशीन आली तेव्हा. त्याची मी रील पण अपलोड केलेली आहे इंस्टाग्रामला, तर तुम्ही तिथे बघू शकता आणि ते शॉर्टला पण केलेलंच आहे. आणि तुम्हाला माझी वॉशिंग मशीन बघायची असेल तर मी पूर्ण म्हणजे जो मेकॅनिकल आला होता त्याने सांगितलं होतं कशी कशी यूज करायची ते, तर मी त्याचा एक शूट घेतला होता छोटासा, तर तो मी पुढे ॲड करणारच आहे. आणि त्या मशीनमुळं माझं काम खूप सोपं झाले आणि मला खरं तर मला कपडे धुवायचा खूप कंटाळा होता. पण म्हणजे रोजचे कपडे असायचे, असं जास्त काय एक्स्ट्रा किंवा जास्त कपडे असं काही लोड नव्हता. पण तेच कपडे धुण्याला मला 2-3 वाजायच्या. तेच आता इथे 15-20 मिनिटात होतात आणि लवकर होतात. मेन म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहेत, लवकर वाळत नाहीत, त्यामुळं कपडे वाळायचा खूप इश्यू असतो. आणि खूप जणांना आवडलेलं नाही आम्ही वॉशिंग मशीन घेतलेली का, तर म्हणजे काय माहिती आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि स्वकमाईनं घेतले तरीसुद्धा खूप जणांनी असं म्हणजे कोणीच म्हणलं नाही की बरं झालं घेतले का. आणि ज्यांच्या घरी 2-3 असं लेडीज आहेत किंवा कामं करायला माणसं आहेत त्यांना वाटत नाही काही गरज. आता मी एकटीच आहे, मुलांचं लोड, शेतातलं, घरातलं सगळं जे काय कामं असतात त्याच्यातून हा एक मला आधार झाला. त्यामुळं मला स्वतःला तरी खूप आनंद झालेला आहे. कोणाला हो किंवा नाही हो, कोणाला काय वाटतं याच्याशी मला काय देणं घेणं नाही. पण तरी थोडंसं धाकधूक कोणी जर म्हटलं आपण एखादी साडी घातली किंवा काय वस्तू नवीन आणली, खूप छान आहे, बरं झालं आणली असं म्हटलं तर तो एक वेगळा आनंद असतो. तसंच झालेलं आहे मशीनच्या बाबतीत माझं तर. आणि कोणाला काही वाटलं तरी मला तर आवडलेली आहे आणि छान पण लागले. फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती आम्ही, यायला 5-7 दिवस लागले. आणि आमच्या इथे डिलिव्हरी होत नाही डायरेक्ट गावात, त्यामुळे आम्हाला तुळजापूरवरून आणावी लागते. ती आम्ही घेऊन आलो तुळजापूरवरून रिक्षा करून. आमच्या पिल्लूला ब्लॉगमध्ये खूप यावंसं वाटते. गाडी दाखवतो, डंपर खेळा इथं खाली, खेळा इथं खेळ. हाय कर, हाय कर, हाय हाय. कोणी ब्लॉगमध्ये येऊ किंवा न येऊ, आमचं हे पिल्लू ब्लॉगमध्ये येतंय आणि तर आवडतंय पण. नाही नाही प्रोग्रामसाठी म्हणजे कामावरचे वगैरे कपडे असतात त्याच्यात जाऊ शकते. लेडीज, जेंट्स, व्हाईट कॉटन सगळे मिक्स. 45 मिनिटाचा प्रोग्राम आहे. 40 डिग्री पाणी गरम होतं. डेलिकेट सिल्क अंडर गार्मेंट किंवा फक्त साड्यासाठी, स्वेटर टाईप कपडे जे असतात त्याच्यासाठी. ड्रम डिस्क मशीन सेल्फ क्लिनिंगसाठी. त्याचं लिक्विड वेगळं असतं. 2 ते 2.5 महिन्याला एकदा त्याच्यात टाकायचं डायरेक्ट ड्रम मध्ये आणि रिकामं फिरू द्यायचं. वरचं क्षार किंवा जे घाण वगैरे असेल ना सगळं निघून जातं. आणि विदाऊट कपडे टाकायचे. रेंज फक्त पाणी घेतं, खंगाळतं आणि वाळवून काढतं. जो चाल भिजली असेल वगैरे असेल त्यावेळेस लावू शकतो. स्पिन आणि ड्रेन फक्त वाळवणे, फक्त वाळवण्यासाठी 10 मिनिटाचा प्रोग्राम आहे. स्पोर्ट्स धूळ माती वगैरे खाल्ल्याचे कपडे असतील त्याच्यासाठी, शेतातले वगैरे. जीन्स आणि डार्क वॉश, त्याच्यामध्ये दाग कलर निघणारा कपडा वगैरे असेल किंवा जीन्स पॅन्ट, बेडशीट, गोधडी, चादर त्याच्यामध्ये लावू शकता. फक्त ब्लँकेट नाही टाकायचं. शर्ट फक्त पांढरे शर्ट वगैरे असेल सेपरेट लावू शकतो. एकच कलरचे. फ्रेश अप जे एखादा कपडा चुरगा होणार असेल पेपर कॉटन टाईप तशासाठी सेपरेट लावू शकतो. स्टीम आणि अँटीबॅक्टेरिया, लहान मुलं असतील किंवा आजारी असेल, एलर्जी असेल कुणाला, त्यांचे कपडे सेपरेट लावू शकतो. 2 तास 39 मिनिटाचा टाइम क्विक. 15 ते 30 मिनिटं. हे दाखवते 15 मिनिटं, चालतं 25 ते 30 मिनिटं. हे रोजच्यासाठी लावू शकता. फक्त जे घरातले घरात असेल कपडे घरात असेल तर निघणार नाही. मिक्स लोड मध्ये. आणि ब्लँकेट वगैरे कशात? ब्लँकेट शक्यतो न वापरलेलं चांगला आहे. जर वापरला तरी मशीन धुते, मशीन मेंटेनन्स काढते लवकर. फक्त ब्लँकेट सोडून बाकीचं काही पण काय होत नाही.
टेम्परेचर, पाण्याचं तापमान जर कमी जास्त करायचं असेल तुम्हाला, कुठलाही प्रोग्राम नाही, ऑटोमॅटिक सगळं सेट आहे. जर कमी जास्त पाहिजे असेल तर इथून कमी जास्त करू शकता. ते वाळवण्याची कॅपॅसिटी 1200 RPM ची मशीन आहे. 1000, 600, 800 पर्यंत जाते. स्पीड परफेक्ट ऑलरेडी सिलेक्ट असते, हे कॅन्सल नाही करायचं. अँटी रिंकल, वाळवण्याची कॅपॅसिटी कमी होते आणि कपडे तुडवावं लागतात. हे अँटी टँगल, जुनं पाणी रियूज करतं. जे 3दा घ्यायचंय ते 2दा घ्यायचं. सो कपडे ह्याच्यामध्ये भिजवू शकतात तुम्ही, त्याच्यात व्यवस्थित नाही भिजत कपडे, पण बाहेर भिजवलेलं बेस्ट. कारण पावडर खाली राहते, कपडे पाण्याचे वर करावे. कपडे काय बाहेर भिजवून मध्ये टाकायचे? हा, बाहेर भिजवलेलं कसं चांगलं व्यवस्थित दिसतं. मशीन मध्ये पावडर खाली बसते आणि पाण्याच्या वर बाहेर फक्त पाण्यात भिजवायचे, जर भिजवायचं असेल तर मशीन मध्ये निरम्याच्या भिजवायचं नाही, फक्त धुवून काढायचं असेल तर. स्टार्ट आणि पॉज. नळ चालू करतो. अदुकडे किती गाड्या आहेत, खूप साऱ्या गाड्या आहेत बरं का, तरी पण त्याला दुसऱ्यांच्या गाड्या आवडतात. आणि आता ही छोटी गाडी आणलेली आहे एका मुलाने, तर त्याची गाडी घेतली आणि त्याच्या चांगल्या मोठ्या गाड्या त्याला दिल्यात खेळायला. ती आवडली गाडी तुला? दाखव कोणते, दाखव दाखव दाखव. वर कर, हात वर कर. हात वर, गाडी दाखव म्हणून हात वर कर म्हणलं होतं. छान आहे, छान आहे, छान आहे का? आपल्याकडे आता अजून 4 महिने आहेत आणि आता मी असं ठरवलंय की डेली जमेल तसं म्हणजे व्हिडिओ शूट करेल आणि अपलोड करेल. का तर आपल्याला 4000 तास हा क्रायटेरिया पूर्ण करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं, होईल का? आणि तुम्हाला जर वाटत असेल होईल तर इकडे बघ आदू, आदू इकडे बघ. नो, मग बघू काय झालंय, काय झालंय बघू इकडे. भाऊ झालाय, भाऊ झालाय बाळाला. हो ग, मी हो का? गन लावलेला दाखव तू, गन लावलेला दाखव. कुठं लावलाय? आता रो कुठे गेलता देवाला? तुमच्या शेताकड? कोणासोबत? होय होय. आता आपल्या चॅनलवरती डेली म्हणजे मी प्रयत्न करेल बरं का, तर कधी कधी वेळ मिळत नाही किंवा काही गडबडीमुळे राहून जातं. आता मी 10 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं, ते काय माझ्याकडून पूर्ण झालं नाही. 3-4 दिवस शूट झालं, कारण गावाकडे खूप इश्यू आहे रेंजचा, त्यामुळं वेळेवर अपलोड होत नाहीत. मग ते स्टोरेज फुल होते, उगीचच व्हिडिओ काढून असं होते, त्यामुळं मग स्किप झालं होतं ते. आता असं ठरवलंय की 4 महिने कंटिन्यू व्हिडिओ टाकेल आणि हा क्रायटेरिया पूर्ण करेल. आणि आता म्हणजे गृहिणीचं, गावाकडच्या गृहिणीचं कसं असते, किती काय रुटीन असते, काय कामं असतात, शेतात गेल्यावरती शेतातला व्ह्यू, शेतातली कामे, असंच जे काय असते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला माझी वॉशिंग मशीन कशी म्हटली ते सांगायला विसरू नका. बाळ पडलं आमचं इथं बघा, रडून दाखवत. झालं रडायचं. तर भेटूया पुढच्या एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. इथे बघा मशीनसाठी हे कव्हर मागवले मी, पूर्ण व्हाईट कलरची मशीन आहे आमची. आणि अशी इथे याला चेन आहे, दोन्ही बाजूने आहे. तर उघडून दाखवते मी तुम्हाला एकदा. दर पिलो खाली तिथं सरक. अशी आहे आमची वॉशिंग मशीन. आणि जेव्हा मला मशीन लावायची असते तेव्हा हे कव्हर वर करायचं आणि जेवढा वापर चालू आहे तोपर्यंत असं ठेवायचं, नंतर झाला की पॅक करून झाकून ठेवायची. तर हे कव्हर मला भेटलेलं आहे 250 रुपयाला. फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले. क्वालिटी छान आहे, मस्त आहे. तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता. सरक पिलू 1 मिनिट सरक. मी कमेंटमध्ये लिंक देईल या दोन्हीची पण. झालं की हाय करून, झालं हाय करून. आता बाय करा, बाय करा.